छोटीशी बातमध्ये मी सौ अनघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की मला ते शेअर कराव्याशा वाटतात, कारण एक ट्रेनमधला कानातले गळ्यात विकणारा माणूस महिलांच्या इमोशन्सचा फायदा घेत होता. आणि ते मला कसं कळलं, मी सिरियल करत होते अबोली, आणि अबोलीचे कसं जजची भूमिका असल्यामुळे माझ्या शिफ्ट असायच्या, कधी सकाळी असायची, कधी दुपारी असायची, कधी सेकंड शिफ्ट असायची. एक दिवस अशी मिडल शिफ्ट होती म्हणून मी 9 वगैरेची ट्रेन पकडली. आणि गोरेगावच्या जवळ आल्यावर माझ्या लक्षात आलं, एक माणूस कानातलं गळ्यातलं विकत होता. मला काही नको होतं, त्यामुळे माझं फारसं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. पण गोरेगावच्या अलीकडे आल्यानंतर त्याने ओरडाओरडा करायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. अरे मेरा पैसा किसी ने मारा, ये कैसे लोग होते हैं, मेरी कमाई सब गई, अब मैं क्या करूं, मेरी माँ है, मेरी बहन है घर पे, जो मुझे आदमी माल देता है वो अभी मैंने पैसा नहीं दिया तो नहीं देगा, तो मैं क्या करूं, उसका पैसा कैसे मैं वापस कर दूं और कैसी कमाई करूं, असं म्हणून जोरजोरात रडायला लागला, ओरडायला लागला. तर सगळ्या महिलांना लक्षात आलं की त्याचे कोणीतरी पैसे मारले. मलाही खूप वाईट वाटलं. म्हटलं अरे रे, बिचारा सकाळपासून मेहनत करतोय, आई बहीण आहे त्याची, काय करणार तो तरी, त्याला नाही पैसे दिले मालकाला त्याच्या, तर तो माल कसा देईल आणि हे पुढचा त्याचा उदरनिर्वाह कसा होईल, असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. मग कोणी बायकांनी 100 रुपये, कोणी 50 रुपये, मी दिले त्याला 50 रुपये की जाऊ दे, बिचारा गरीब आहे. प्रत्येक बाई नोकरी करणारी तीही विचार करते की ह्याचं जर का खरंच कमी झालं तर आपण जर का 50-100 रुपये दिले तर काही फरक नाही पडणार. ही बाईचा जो स्वभाव असतो प्रेमळ, किंवा ती जबाबदारी बाईवर असते, ती तिथे उपयोगाला आली. आणि त्या बायकाने सगळ्यांनी पैसे दिले त्याला, जसे मी दिले. झालं, तो गोरेगावच्या आला स्टेशन, तशी उतरून निघून गेला. सगळ्या बायका म्हणत होत्या, अरे काय माणसं असतात, हा एवढा मेहनत करणारा मुलगा, ह्याचे पैसे मारले, कसं विचार, किती रडत होता, किती ओरडारडा करत होता, किती त्याला त्रास होत होता. आणि झाली ही गोष्ट, मी विसरून गेले. मग बरेच दिवस मध्ये गेले, साधारण एक 15-20 दिवस मध्ये गेले असतील. आणि माझी संध्याकाळीची शिफ्ट होती म्हणून मी दुपारी 2ची ट्रेन पकडली. परत तो असाच काहीतरी खार बांद्र्याला चढला असेल, विकत होता. माझं काही एवढं लक्ष नव्हतं, कारण मला काही नको होतं. परत गोरेगावच्या अलीकडे त्याने असंच ओरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि माझं काय त्या मुलाकडे खरं लक्ष नव्हतं, पण त्याचा जो रडण्याचा किंवा ओरडण्याचा जी पद्धत होती किंवा जो आवाज होता तो माझ्या कानात बसलेला होता. आणि माझ्या लगेच लक्षात आलं की हाच तो मुलगा आहे. मला राहवलं नाही, का तर बिचाऱ्या बायकासुद्धा मेहनत करतात हो. प्रत्येकीला खरंच एवढे पगार असतील का, तरी प्रत्येक बाई त्याला 50-100 रुपये देत होती. आणि त्याला म्हणत होती, ठीक आहे तू दे त्याला पैसे. पण अशा वेळेला माझ्या लक्षात आलं, लगेच मी गेले तिकडे आणि मी विचारलं, काय रे, क्यों रे, ड्रामा करता है तू, हर एक गाड़ी में ड्रामा करता है, 15 दिन पहले मैंने आपको 50 रुपये दिया था, याद है क्या. असं म्हटल्यावर तो इतका कावराबावरा झाला. मी सगळ्यांना म्हटलं की ह्याला अजिबात पैसे देऊ नका, हा ह्याचा रोजचा ड्रामा आहे. तो महिलांच्या डब्यात जातो, असा ड्रामा करतो आणि महिलांकडनं पैसे घेतो. पैसे 5-50 रुपयाचा प्रश्न नाहीये, पण महिलांच्या इमोशनचा प्रश्न आहे ना. नेहमी बायका प्रेम करतात, प्रेम देतात, माया करतात आणि त्यांना आपुलकी असते. आणि ह्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर मला नाही चालणार. आणि मी लगेच बोलल्यावर तोच हे गुंडाळून पळायला सुरुवात केली. त्यांनी अक्षरशः गोरेगाव स्टेशन यायच्या आधी त्यांनी उडी टाकून तो गेला पण. म्हणून मी सांगते महिलांना, विनंती करते, आपल्याला छोट्याशा गोष्टी वाटतात, 5-50 रुपयाचा प्रश्न नाहीच आहे, पण एखाद्याच्या इमोशन्सशी खेळणं अतिशय वाईट आहे. तेव्हा आपण अलर्ट राहण्याची खूप गरज आहे. धन्यवाद.